टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अवकाळी आणि गारपिटीचा जळगाव जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। जळगाव जिल्ह्यातलं पारोळा तालुक्यामध्ये तब्बल 40 गावांमध्ये 2000पेक्षा जास्त हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये मका आणि रब्बी हंगामातल्या पिकांबरोबरच फळबागांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। आपण आता पारोळा तालुक्यातल्या सावरखेडा गाव या ठिकाणी आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या शेतातली मोठ्या प्रमाणावर जी पपई आहे ती या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की हा तोडणीचा माल होता। 2 दिवसांनी या मालाची तोडणी होणार होती, मात्र हा संपूर्ण जो माल आहे आता या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे आणि याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघा की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर जी आहे पपईची झाडं जी आहेत ती या ठिकाणी आडवी पडलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या पपई बागेचं नुकसान झालेलं आहे। फळांचा जर विचार केला तर यामध्ये पारोळा तालुक्यामध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे पपईबरोबरच डाळिंबाच्या बागांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी या ठिकाणी पुन्हा संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या फळबागांचे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय दादा नेमकं किती एकरवर ही पपईची लागवड होती, किती या ठिकाणी तुम्हाला खर्च आला होता आणि याचं नुकसान किती झालं आहे? दादा ही पूर्ण क्षेत्र हे 3 एकर आहे आणि याला सुरुवातीपासून खर्च आमचा 3 ते 3.5 लाख रुपये आलेला आहे आणि हे आम्ही 1 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हे लावलेलं होतं आणि आता हा माल जस्ट तोडणीसाठी तयारच होता। 15 रुपये 20 रुपये मालाची मागणी होती आणि 2 दिवसात म्हणजे आज आणि उद्या याची तोड राहिली असती, पण अवकाळी वादळी पावसामुळे आणि गारपीटमुळे हे सगळं जमीनदोस्त झालं। त्यामुळे व्यापारीसुद्धा आला नाही आणि अक्षरशः झाड तुटून सगळे खाली पडलेले आहेत। त्याच्यामुळे आज जवळजवळ आमचं 15 ते 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे, कारण की एका झाडावर जवळजवळ 1-1 क्विंटल 1.5-1.5 क्विंटल माल आहे आणि जोपर्यंत ह्या झाडाची लाईफ असते तोपर्यंत हे झाड एक झाड पपईचं कमीत कमी 2 क्विंटल ते 1.5 क्विंटल माल देत असतं आणि हे पूर्ण प्लांटेशन जवळजवळ 1700-1800 प्लांटेशन आहे शेतात 3 एकर क्षेत्रावर, जे जवळजवळ आमचं 20-22 लाखाचं हे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही याचा विमा पण टाकलेला आहे, पण अजून विमा कंपनीवाले कोणीच पंचनाम्यासाठी आलेले नाहीत। काल आमचे लाडके आमदार अमोलदादा आले होते, तहसीलदार, कृषी सहाय्यक, तलाठी आलेले होते। ते म्हणे आम्ही पंचनाम्याचे आदेश लवकरात लवकर काढू, असे दादांनी सांगितलं आहे अमोलदादा त्यांनी। नुकसान भरपाईची मागणी जवळजवळ आता आमची आहे 15-20 लाखाची आहे, पण आता मग पंचनामा कंपनी किती देते, विमा कंपनी त्याच्यावर डिपेंड आहे। त्यांचं काय होतं ते फक्त क्षेत्र दाखवतात, 3 एकर क्षेत्र जर तुमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यापैकी 10-20 गुंठे नुकसान दाखवतात, बाकी काही दाखवत नाही आणि ॲक्च्युअल नुकसान हे 3 एकरचं झालं असतं शेतकऱ्याचं, पण ते देताना 10 गुंठ्याचं नुकसान देतात फक्त शेतकऱ्यांना। काका तुमचं किती डाळिंबाचं किती नुकसान? आमचं डाळिंबाचं म्हणजे त्याचं आता बहार धरणे चालू आहे, आंबे बहार, त्याच्यामुळे बारीक फळांना ते गारपीटमुळे स्पॉट पडून गेले। आमचं जवळजवळ माझं 4 एकर, भाऊचं 4 एकर, या भाऊचं 25 एकर डाळिंब आहे, म्हणजे आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं, 60-70 लाख काय डाळिंबाला काय स्पॉट पडले त्याला। स्पॉट गारपीट झाली ना, ते स्पॉट पडला, तो माल शायनिंग येणार नाही, त्याला रेट मिळणार नाहीत, मार बसून गेला। किती होतं दादा डाळिंब? आमचा 25 एकर बाग आहे कशाचा डाळिंबाचा। काय झालं मग? गारपिटामुळे बाकीचे फळं पळाले, नेहमी फुल पळालं। हां. हो, किती नुकसान झालं? कमीत कमी 20-25 लाखाचं नुकसान झालं आमचं। हो, जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी द्यावी। हो, नुकसान भरपाई द्यावी. हां, मग मिळालाच पाहिजे शासनाकडनं, कारण फळबागाचं फार नुकसान आहे। आणि नाही ना, अजून नाही ना। काल ते आमदार साहेब आले, त्यांनी आश्वासन दिलं की मी पाठवतो बा। तहसीलदार साहेब आले, कृषी अधिकारी आले, कृषी सहाय्यक, तलाठी आप्पा आले, ते म्हणे आम्ही लगेच पंचनामाचे हे करतो बा प्रोसिजर तुमची। त्यांनी म्हणे आम्ही तात्काळ तुम्हाला मदत देऊ बा, असं आमदार साहेबांनी आश्वासन दिलं। आणि शेतकऱ्यांचा हिताचा एक निर्णय, फळबागांच्या हिताचा एक निर्णय घ्यायला पाहिजे शासनाने, कारण की विमा कंपनीने एकरी 25,000 रुपये डाळिंबाचा विमा आहे सर। शेतकरी एकरी 25,000 रुपये कसं काय भरू शकतो? डाळिंबाचा जो विमा काढावा लागतो विमा कंपनीचा, तिची पॉलिसी 25,000 रुपये एकर आहे, त्यामुळे आम्ही विमासुद्धा टाकलेले नाही साहेब डाळिंबाचे, कारण की का 25,000 रुपये एकरी आणि पैसा गव्हर्नमेंट देतं का नाही देतं? मग आज आपला जर जवळजवळ आमचे जवळजवळ आमचं 2-3 हेक्टर, यांचं जवळजवळ 25 एकर, माझ्या काकांनी त्यांचं जवळजवळ 4-5 एकर, म्हणजे ह्याच गावातून जर विमा कंपनीला जर 10-20 लाख रुपये गेले आणि जर विमा कंपनीने काही आम्हाला दिलं नाही तर आमचे पैसे डुबतील। याच्यामुळे काय व्हायला पाहिजे, जसा 1 रुपयाचा विमा गव्हर्नमेंटने दिलेला आहे तसा 1 रुपयामध्येच फळबागांना पण विमा पाहिजे, कारण की फळबागांना इतका खर्च लागतो, आतूनच खर्च लागतो साहेब। आता 1 वर्ष झाला ही पपई चालू होणार होती, आता इथं 1 रुपया पण येणार नाही। हिचा सुद्धा 2,000 रुपये हेक्टरी विमा आहे साहेब, 2,000 रुपये। तर आपण बघितलं या ठिकाणी की
तोडणीला आलेला माल होता या ठिकाणी. इतर पिकांबरोबरच हजारो हेक्टरवर या ठिकाणी पपई असेल, लिंबू असेल किंवा डाळिंब असेल या फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याबरोबरच या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीवर सुद्धा बोट ठेवलेलं आहे की आम्ही वेळेवर पीक विमा भरतो, मात्र नुकसान झाल्यानंतर या ठिकाणी अद्यापही पीक विमा कंपनीचा कुठलाही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी साधा पाहणीला आलेला नाही. त्यामुळे आमचा पीक विमा भरून उपयोग तरी काय. आणि पीक विमाचा जो हप्ता आहे तो इतर पीक विमा जसा 1 रुपयामध्ये काढला जातो तसा हा सुद्धा पीक विमा हा 1 रुपयातच काढला जावा. तातडीने या ठिकाणी या सर्व नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र आता या सर्व संकटातून सावरणं आता शेतकऱ्यांना मोठं हातबल आहे. मोठ्या संकटात शेतकरी सापडलेले आहे आणि हातातोंडाशी आलेला हा घास आता पुन्हा अवकाळी आणि गारपिटीने हिरावून घेतल्यामुळे आता शेतकरी हा मोठा संकटात सापडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.